नमस्कार मित्रांनो, विवादातील गोष्टी चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, काही दिवस तब्येत खराब असल्यामुळे व्हिडिओ येऊ शकला नाही, परंतु इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ येत जातील। आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, आज जी मी कथा घेऊन आलो आहे ती आहे बिहारमधील छपरा या गावातील। लग्नाला बरीच वर्ष झाली होती, परंतु तिला मुलबाळ होत नव्हतं। तिने बरेच उपाय केले होते। जो जिथल्या देवाला जा नमस्कार बोलेल तिथे तिने नवस केले होते। जो डॉक्टर बोलेल तो डॉक्टर तिने केला होता, परंतु तिला मुलबाळ होत नव्हतं। मित्रांनो, सविस्तर घटना पाहणारच आहोत। तत्पूर्वी आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या मराठी माणसाला सहकार्य करा। मित्रांनो, ही घटना आहे बिहारमधील छपरा या गावातील। छपरा गावामध्ये सुनीता कुमारी नावाची एक महिला राहत होती। तिचा पती कामानिमित्त दिल्लीला होता। घरामध्ये खूप श्रीमंती होती, परंतु कमी होती फक्त एका मुलाची। बरेच वर्ष झाले तरी तिला मुलबाळ होत नव्हतं। दोष कुणामध्ये आहे हे समजत नव्हतं। सुनीता देवीने आजपर्यंत बरेच देवऋषी तसेच डॉक्टर केले होते, तरीही तिला यश नव्हतं। ती आता विचार करू लागली होती की आपण बाहेर कुणाशी तरी संबंध ठेवू आणि आपल्याला मूल होईल, कारण मूल झाल्याशिवाय स्त्री ही परिपूर्ण नाही। त्याच्यामुळे ती भटकत गेली, परंतु तिच्या आजूबाजूला अशी कोणीही व्यक्ती नव्हती। परंतु तिच्या बाजूलाच एक 14 वर्षाचा अमित नावाचा मुलगा राहत होता। तो दिसायला अगदी 18 वर्षापेक्षा जास्त वाटायचा। तो नेहमी तिच्या घरापुढून शाळेला जात होता। अमितचं शरीर धष्टपुष्ट होतं। हळूहळू सुनीता देवी अमितकडे आकर्षित होऊ लागली। ती हळूहळू अमितशी बोलू लागली आणि अमितला घरी बोलवू लागली। हळूहळू अमितचं येणं जाणं चालू झालं। दोघांमध्ये बोलणं चालू झालं आणि ती अमितला शाळेत येता जाता खाऊ देऊ लागली आणि पैसे सुद्धा देऊ लागली। अमितची एक गर्लफ्रेंड होती आणि अमितकडे तिच्याशी बोलण्यासाठी मोबाईल नव्हता, म्हणून त्याने सुनीता देवीकडून 10,000 रुपये घेतले आणि मोबाईल घेतला। परंतु अमितच्या मनात शंका येऊ लागली, सुनीता कुमारी आपल्यासाठी एवढं का करते? म्हणून एक दिवशी त्याने सुनीता कुमारीला विचारलं, आंटी तुम्ही माझ्यासाठी एवढं का करता? सुनीता कुमारी बोलली, तू मला खूप आवडतोस। तेव्हा अमित बोलला, तुम्ही मला आई समान आहात, आंटी समान आहात, तुम्ही माझ्या आईच्या वयाच्या आहात। मी असं काही करू शकत नाही आणि माझी एक गर्लफ्रेंड सुद्धा आहे। परंतु सुनीता कुमारी बोलती, तू गर्लफ्रेंड सोबत संबंध ठेवलेस तरी चालेल, परंतु मला सुद्धा प्रेम दे। अमित या गोष्टीसाठी नकार देतो, परंतु सुनीता कुमारी हळूहळू त्याच्यासमोर छोटे कपडे घालू लागते आणि एक दिवस असा येतो अमित स्वतःवर कंट्रोल करू शकत नाही आणि दोघांमध्ये शारीरिक संपन्न होतात। तो 14 वर्षाचा तर मुलगा होता। मित्रांनो, हळूहळू अमित आणि सुनीता देवीमध्ये रोज शारीरिक संबंध होऊ लागले। सुनीता देवी खुश होती, त्यामुळे सुनीता देवी अमितला खर्चासाठी पैसे देत होती। हळूहळू अमितची तब्येत खराब होऊ लागली। 14 वर्षाचा मुलगा, त्याच्यामध्ये किती ताकद असेल आणि ह्या गोष्टीसाठी तो परिपक्व नव्हता। त्याला एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं, परंतु तिथे डॉक्टरांनी त्याची शाश्वती दिली नाही। आई वडील खूप गरीब होते, परंतु सुनीता देवी त्याच्या आजाराचा सर्व खर्च उचलत होती। सुनीता देवीने शेवटी त्याला दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली, परंतु उपचारादरम्यानच 3 दिवसातच त्याचा मृत्यू झाला, कारण त्याला एक मोठा रोग झाला होता। मित्रांनो, ह्या वयात शारीरिक संबंध करणे हे खूप धोकादायक आहे आणि फक्त शारीरिक आकर्षण आणि
पैशामुळे अमितने सुनीता देवीशी संबंध ठेवले होते, त्यामुळे त्याला हा रोग झाला होता. थोड्याच दिवसात सुनीता देवीला एक मुलगा झाला. त्यांनी खूप जोरात स्वागत केलं, नामकरण मोठ्या धुमधडाक्यात केलं. परंतु मित्रांनो, 14 वर्षीय अमितचा हकनाक बळी गेला. ही होती संपूर्ण कहाणी. मित्रांनो, ह्या कहाणीबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.